नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलो करी रोडला. पहिले गणसंकुल लागतं, तर पहिले आपण गणसंकुलला व्हिजिट करू. नंतर आता मी चाललो आहे परेल वर्कशॉपला. तर हा पार्ट 3 असणार आहे परेल वर्कशॉपचा, कारण ऑलरेडी 2 व्हिडिओज टाकलेले परेल वर्कशॉपचे रिलेटेड. तर मागं बघू शकता 2-3 ट्रॉल्या उभ्या आहेत. तर आपण आता चाललो आहे परेल वर्कशॉपला, बघूया तिथं काय अपडेट्स आहे. आणि मी गणपती मूर्ती थोडी हाफ दाखवणार आहे, पूर्ण नाही दाखवू शकत गणपती मूर्ती. तेच तर आता इथून आपण जाऊया परेल वर्कशॉपला. तर तेच व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला लोकांना पण खूप मजा येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो गणसंकुलला. तर इथं टोटल 3 वर्कशॉप आहेत: सार्थक आर्ट्स, अमर आर्ट्स, श्री गणेश चित्रशाळा. इथं एक मूर्ती, कस्टमाइज केलेली मूर्ती बघू शकता तुम्ही लोक. त्या साईडला मोठ्या मूर्त्यांचं काम चालू आहे, तर शूट करायला अलाउड नाही. तर आता बघू कसं काय. इथं बघू शकता सुंदर सुंदर मूर्त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत. डायमंड वर्क वगैरे सगळं भारी आहे. इथं मूर्तींचं काम वगैरे चालू आहे, बघू शकता तुम्ही लोक. टचिंग आणि बरंच काही कामं चालू आहेत मूर्त्यांचे. इथं टोटल 3 मूर्त्या आहेत. तर हे सगळे दादा लोक बनवतात इथे सगळं. आणि ही एक नंबर मूर्ती वाटते बघा, कस्टमाइज केलेली. आणि ते पण नागावर उभी आहे मूर्ती. सेम टू सेम जसं म्हणलं असे असतात तसेच सेम टू सेम आहे. ही पण भारी कस्टमाइज केलेली मूर्ती गरुडावर उभी आहे, बघू शकता तुम्ही लोक. एकदम भारी घरगुती मूर्ती बनवली, एक नंबर वाटते. इथं बघू शकता प्रारंभ कला मंदिर. इथं सगळे सुंदर सुंदर मूर्त्या बघायला भेटतात. डायमंड वर्क वगैरे, लुक नवीन 2025चे लुक्स वगैरे, एक नंबर मूर्त्या आहेत सगळ्या. ही पण छान मूर्ती आहे, मोरवर बसवलेली, बघू शकता तुम्ही लोक. ही पण एक नंबर आहे. या साईडला सगळ्या मोठ्या मूर्त्या बनतात. हे बघा, हे मोठा साचा आहे फेसच्या गणपती बाप्पांच्या. इथं सगळं काम वगैरे चालू आहे गणपती मूर्त्या बनवायला. आणि इथं या साईडला साचा ठेवलेला बघू शकता तुम्ही लोक. इथं पण एक श्री गणेश आर्ट्स म्हणून वर्कशॉप आहे. आता आपण आतमध्ये जाऊ. इथं बघू शकता तुम्ही लोक, बरेचसे सुंदर सुंदर मूर्त्या इथं बघायला भेटतात. इथं हे सगळे घरगुती मूर्त्या आहेत. आणि POP आणि शाडू मातीच्या पण तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतात. हे सगळ्या 1-1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. ही पण मस्त आहे. सगळे डायमंड वर्क केलेले मूर्त्या आहेत. सगळे रेडीमेड झालेले, म्हणजे रेडी झालेले आहेत पूर्ण. दगडूशेठ हलवाईची मूर्ती एक नंबर, डायमंड वर्क वगैरे सगळं काही भारी आहे. इथं लालबागच्या राजाची मूर्ती, डायमंड वर्क भारी. इथं पण बघू शकता बरेच सुंदर सुंदर मूर्त्या ठेवलेल्या आहेत. हे 1.5 फूट आहे ना, शाडू माती. ओके, शाडू मातीची मूर्ती 1.5 फुटाची सगळी. डायमंडवर बघा, एक नंबर वाटतो सगळ्या मूर्त्यांच्या. खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथं बघायला भेटतात तुम्हा लोकांना. हे पण गणसंकुलमध्येचे वर्कशॉप. हे सगळे शाडू मातीच्या मूर्त्या आहेत 1.5 फुटाच्या. इथं पण बरेच डिस्प्लेला लावलेले आहेत मूर्त्या भारी भारीवाल्या.
शकता एक मूर्ती, ही पण एक नंबर वाटते. सगळ्यांची डायमंडवर एकदम भारी केलेले आहेत, बघू शकता तुम्ही लोक. कृष्णाचे रूप दिलेलं गणपती बाप्पा. अजून महादेवाच्या रूपात गणपती बाप्पा 1.5 फुटाच्या शाडू मातीचा बनवलेला. इथं बघू शकता गणसंकुलच्या गेटच्या इथे एक ट्रॉली उभी आहे. मुंबईच्या शाहूची ट्रॉली इथं बघू शकता. दुर्गा मित्र मंडळ हा आहे गणसंकुलचा गेट, बघू शकता. इथूनच आगमन होतात बरेच. आणि इथे एक ट्रॉली उभी आहे, विद्या विहारचा लाडका, त्याची ट्रॉली आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही परेल वर्कशॉपला येता ना, तर गणपती मूर्तीच्या आहे ना, म्हणजे जे गणपती मूर्ती आहे ना, ती पोटापर्यंत हाफपर्यंत दाखवत जाऊ, खालचा भाग दाखवत नका जाऊ, कारण ते ॲक्च्युली बरोबर नाही. ॲक्च्युली म्हणजे तो आयडल बनतो आहे. आणि दुसरी गोष्ट, जे मंडळाची ट्रॉली आली त्याच्यावर अगर गणपती असेल तर तुम्ही ते गणपती पण नका दाखवू. ट्रॉलीचं नाव फक्त ते पण नका सांगू ट्रॉलीचं नाव, कारण आगमनच्या टायमाला लोक एक्सायटेड असतात बघायला. पण ट्रॉलीचं नाव सांगा, बट त्याच्यावरच्या गणपती मूर्ती आहे ती नका सांगू की ह्या मंडळाची बनती मूर्ती, त्याच तेवढंच. तर मित्रांनो, एक आगमन तर झाला परेल वर्कशॉपवरून सुरतच्या गणाधीश. तर आता दुसरं आगमन डायरेक्ट 27 जुलैला आहे, म्हणजे खूप टाईम आहे. तर आपण आता जाणार आहे परेल वर्कशॉपला. तर आपण पहिले बघणार आहे की तिथं अलाउड आहे की नाही व्हिडिओ काढायला, कारण एंट्री गेट बंद असेल तर मतलब नाही. अगर एंट्री गेट चालू असेल तर तुम्हाला दाखवतो गणपती मूर्त्या काय काय रेडी होतात ते, आणि जे रेडी झालेत तेच. तर आपण जाऊया आता परेल वर्कशॉपला. परेल वर्कशॉप, आता आपण एंट्री करू आतमध्ये. कलागंध बघू शकता, इथं चहावाला आहे. ईश्वर आर्ट्समध्ये सगळे छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, तुम्हाला लास्ट ब्लॉगला पण दाखवलेलं. इथं हा प्रभाळ रेडी होते, बघू शकता. इथे सगळं काम होतं, बघू शकता तुम्ही लोक. हे सगळं काम वगैरे चालू आहे. आणि इथं सिद्धेश देगुळांचे सगळे मूर्त्या तिथं उभ्या केलेल्या आहेत, बघू शकतात तुम्ही लोक. सगळं काम वगैरे झालेलं आहे, पण मी मूर्त्या अर्ध्या दाखवतो आहे, कारण थोडं इनकम्प्लीट काम आहे म्हणजे. आणि इथं बघू शकता हे सगळे साचे वगैरे पार्ट्स वगैरे ठेवलेले आहेत खाली प्रभाळ बनवायला. आणि इथं बघा तुम्ही, इथं फोटो व्हिडिओ नॉट अलाउड, म्हणजे पूर्ण आयडल्सचा आपण व्हिडिओ नाही काढू शकत. आणि इथं सगळे हाफ व्हिडिओज म्हणून मी तुम्हाला काढून दाखवतो. इथं बघा, हे पण एक नंबर मूर्ती आहे, फक्त कलरिंग वगैरे बाकी आहे सगळं. आता कलरिंग आय थिंक बाकी आहे फक्त काम अजून, म्हणजे मोस्टली सगळे मूर्त्या बनवून झालेल्या आहेत. इथं बघू शकता तुम्ही लोक. आणि इथं हा प्रभाळ बघू शकता तुम्ही लोक, एकदम मोठावाला इथं ठेवलेला आहे. काम वगैरे सगळे चालू आहे. इथं ट्रॉली आलेली बघू शकता तुम्ही लोक. पंचशील निवास रहिवासी म्हणून आहे एक ट्रॉली. आणि बघू शकता तुम्ही लोक पोहेकर आर्ट्स म्हणून अजून एक आलेलं आहे इथं. अजून इथं हे प्रभाळ बघू शकता बनतो आहे सगळं. आणि इथं मूर्त्या बघू शकता तुम्ही लोक, ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत सगळ्या. अजून म्हणजे कलरिंग वगैरे बरंच काही करायचं बाकी आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही लोक मूर्ती बनती अजून प्रभाळ बघू शकता तुम्ही लोक ठेवलेलं आहे. ही मूर्ती बघू शकता तुम्ही लोक, ह्याला म्हणजे धोतर नेसवलेलं आहे पूर्ण. ह्याला पण धोतर नेसवलेलं बघू शकता तुम्ही लोक. याचं काम चालू आहे मूर्तीचं. इथे सगळे साचा वगैरे ठेवलेलं इथं बघू शकता. बरेचसे कामं वगैरे चालू आहेत, सगळे साचा बिचा ठेवलेले आहेत तेच. आणि इथं या मूर्तीला पूर्ण म्हणजे रेडी होते ॲक्च्युली. कलरिंग वगैरे फिनिशिंग झालेली, कलरिंग आणि डायमंड वर्क खूप सारं बाकी आहे. हे पण बघू शकता, कामं बरेच बाकी आहेत अजून. कलरिंग वगैरे सगळं करायचं बाकी आहे. मागं प्रभाळ बघू शकता.
ही एक मूर्ती बघू शकता तुम्ही लोक, पूर्ण म्हणजे रेडी वगैरे झालेली आहे. अजून म्हणजे बरेचसे आहेत कामं तसे, कलरिंग वगैरे करायची बाकी. इथं आले तर हापच मूर्त्या दाखवा. त्याच्यातून सगळं काम वगैरे व्हायचं बाकी आहे. इथं वाघ बघू शकता जो की रेडी होते. POPचं आहे पूर्ण. ही एक छोटी मूर्ती. इथं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजचे आयडल. एक नंबर बनवलेलं आहे. POPचे पूर्ण साईज. इथं सगळं काचा वगैरे बघू शकता तुम्ही लोक. इथं सगळं काम वगैरे चालू, साचा बिचा इथं ठेवलेले आहेत पूर्ण. POP वगैरे बघू शकता तुम्ही लोक. इथं हात वगैरे सगळे ठेवलेले. शिंदे आणि त्या साईडला इथं प्रभाव ठेवलेला आहे मंगलदासच्या राजाचा. हात दाखवलेले आहेत. ते साचा वगैरे काम वगैरे चालू आहे. इथं प्रभाव ठेवलेला मागं. बरेच कामं बाकी आहेत, तुम्ही लोक बघू शकता. ही शाडूच्या मातीची आहे का मित्रांनो? गणपती बाप्पाचा फेस बघू शकता, पूर्ण शाडूच्या मातीचं बनवलेलं आहे. अजून ही एक मूर्ती बघू शकता तुम्ही लोक, सगळं वर्क झालेलं आहे. इथं ट्रॉली बघू शकता तुम्ही लोक, राम मित्र मंडळाचे ट्रॉली आली, त्याच्यावर सगळे पार्ट्स आहेत. आणि इथं एक उभी मूर्ती बघू शकता तुम्ही लोक, पूर्ण नाही दाखवू शकत, ट्रॉलीवर उभी केलेली मूर्ती आहे. अजून इथं सगळे POPचे वगैरे सामान ठेवलेलं. इथं 1 2 3 4 ट्रॉल्या आल्या. इथं मुंबईच्या एकताच्या राजाची ट्रॉली धारावी. इथं सगळे पार्ट्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि इथे सगळे बघू शकता 1 2 3 4 आलेल्या आहेत ट्रॉल्या. अजून इथं एक 2 मूर्त्या ॲक्च्युली ट्रॉलीवर उभ्या केलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही इथं लोक. मित्रांनो तुम्हाला घनसंकुल वर्कशॉप पण दाखवला आणि परेल वर्कशॉप पण दाखवला. आणि काही इथं ॲक्च्युली व्हिडिओ घ्यायला अलाउड नव्हते, तर जेवढा पॉसिबल झाला तेवढे मी व्हिडिओ काढले. आणि तेच तर अगर तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करून, कॉमेंट करून, फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.